शेती माझी प्रयोगशाळा या यूट्यूब चॅनलमध्ये मी आपलं स्वागत करतो. या चॅनलवर आपण नवीन असाल तर या चॅनलला सबस्क्राईब करा. या चॅनलचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉन नक्की दाबा. आपणास व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि शेअर अवश्य करा. नमस्कार, मी डॉक्टर मच्छिंद्र बांगर, महाराष्ट्रातील आणि देशातील हवामान परिस्थिती संदर्भात ताजा अंदाज देणारे. समोरील उपग्रह छायाचित्रामध्ये आपण बघतो की डिप्रेशन हे मध्य भारताकडे सरकलं आहे. त्याचा किती प्रभाव कोणत्या राज्यावर पडेल हे आपण थोडक्यात बघणार आहोत. या ठिकाणी आपण बघतो डिप्रेशन अजून तरी पूर्व भारतातील झारखंड आणि छत्तीसगडच्या उत्तरेला सध्या ते सक्रिय आहे आणि ते उत्तर प्रदेशकडे जाईल असा अंदाज आहे. अजूनही डिप्रेशन सक्रिय आहे. छत्तीसगडच्या अतिउत्तरेला ते असून छत्तीसगडमधून ते आज उत्तर प्रदेशमध्ये सरकेल असा अंदाज आहे. आपण आकडेवारीत जर बघितलं तर या ठिकाणी स्पष्टपणे दिसतंय की प्रत्येक दिवशी आकडा घटत चाललेला आहे. ऑगस्टमध्ये आत्तापर्यंत 57.8% पाऊस पडलेला आहे आणि एकूण जी सरासरी आहे ती आता 94%वर पोहोचलेली आहे 19 ऑगस्टला. GFS मॉडेलनुसार आज आपण बघतो तो विदर्भामध्ये पावसाचं प्रमाण थोडं वाढण्याची शक्यता आहे. दक्षिण कोकणातही पावसाचं प्रमाण अधिक असण्याची शक्यता आहे. उद्यापासून मात्र हे प्रमाण कमी व्हायला सुरुवात होईल, परंतु स्थानिक वातावरण महाराष्ट्रात बऱ्याच भागात असणार आहे. पूर्व विदर्भात त्याचा प्रभाव अधिक असण्याची शक्यता आहे. मात्र हे प्रमाण GPS मॉडेलनुसार 21 तारखेपासून तुरळक स्वरूपात महाराष्ट्रात राहील. ठिकठिकाणी श्रावणसरी होऊ शकतात, परंतु विशेष प्रभाव नाही. 26, 27, 28 मात्र याचा प्रभाव अधिक कमी होत असल्याचं या ठिकाणी स्पष्ट होत आहे. 25 तारखेपासून 1 सप्टेंबरपर्यंत महाराष्ट्रात एका हवामान प्रणालीचा प्रादुर्भाव किंवा प्रभाव राहील. हा जो CFS मॉडेलचा अंदाज आहे अजून कायम आहे. या मॉडेलच्या माध्यमातून आपण ECMWF मॉडेलचा अंदाज बघत असतो. कोकणमध्ये हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या श्रावणसरींची शक्यता कायम आहे. पूर्व विदर्भात खास करून नागपूर, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, गडचिरोली या 5 जिल्ह्यांमध्ये पावसाचा अंदाज कायम आहे. 20 तारखेला या 5 जिल्ह्यांमध्ये मुसळधार पाऊस होऊ शकतो असा अंदाज आहे. कोकणातील पाऊस थोडा हलकासा कमी होऊ शकतो. विदर्भातील पाऊस पुढे सरकून वर्ध्यापर्यंत येऊ शकतो. शिवाय त्याचा प्रभाव अधिक असण्याची शक्यता कायम आहे. केवळ घाटमाथ्यावर इकडे श्रावणसरींची शक्यता आहे कोकणामध्ये. 22 तारखेला हे विदर्भातील मुसळधार पाऊस अमरावतीपर्यंत पोहोचू शकतो आणि सातत्याने आपण अगदी विदर्भामध्ये मोठे पावसाचा प्रभाव बघतोय. कोकणातील पावसात वाढ होताना दाखवली आहे 22 तारखेला. विदर्भात हे वातावरण भंडारा आणि गोंदियामध्ये अतिवृष्टी करू शकतं असा अंदाज ECMWF मॉडेलचा आहे. नागपूर, वर्धा, अमरावतीपर्यंत त्याचा प्रभाव राहणार आहे 23 तारखेला. घाटमाथ्यावर कोकणात पाऊस कायम आहे. 24 तारखेलाही कोकणचा पाऊस कायम आहे. नागपूर, भंडारा, गोंदियामधील पाऊसही कायम आहे. 25 तारखेला देखील विदर्भातील पावसाचं वातावरण पुन्हा एकदा सक्रिय होईल. घाटमाथ्यावर कोकणात हलक्या सरींची शक्यता कायम आहे. 26 तारखेला पहिल्यांदा संपूर्ण विदर्भ आणि मराठवाड्याच्याही पूर्व भागात म्हणजे जालना, परभणी, वाशिम, हिंगोली, नांदेड, यवतमाळ याही जिल्ह्यात या हवामान प्रणालीचा प्रभाव निर्माण होण्याची शक्यता आहे. संपूर्ण विदर्भातही याचा प्रभाव आहे. अगदी जळगावपर्यंत त्याचा प्रभाव पोहोचू शकतो. पहिल्यांदा 27 तारखेला ही सिस्टम महाराष्ट्रात जवळपास बीड, अहिल्यानगरपर्यंत पोहोचेल असा अंदाज आहे. अगदी अहिल्यानगर दक्षिण पूर्व भागापर्यंत याचा प्रभाव येतोय. तर हे नाही फार आवश्यक अशी ही बाब आहे. सातत्याने आपण विदर्भामध्ये पुढे पाऊस बघतोय. विदर्भातील पाऊस काही भागातील
परिस्थिती बदलेल हे स्पष्ट होत आहे. फक्त ECMW मॉडेलचा अंदाज सत्यात उतरणं आवश्यक आहे. 29ला मात्र हे वातावरण कमजोर होत आहे. ते अतिपूर्व विदर्भाच्या भागात आहेच, पण प्रभाव कमी होतोय. 30 तारखेला मात्र या वातावरणाचा प्रभाव फक्त गडचिरोलीपुरता मर्यादित राहू शकतो, गोंदियापुरता. 1 तारखेला किरकोळ वातावरण राहील विदर्भामध्ये आणि एकूण पावसाचं जे प्रमाण आहे ते अजून कमी होण्याची शक्यता आहे. कारण सप्टेंबर हा महाराष्ट्रातला सर्वाधिक पाऊस देणारा महिना आहे. ऑगस्टमध्ये जो पाऊस कमी पडलाय त्याची कसर भरून काढण्याची क्षमता ही सप्टेंबरच्या पावसामध्ये असते. त्यामुळे आपल्याला आता केवळ परतीच्या पावसाचीच अपेक्षा इथे आहे आणि आपला अंदाज आहे की परतीचा पाऊस महाराष्ट्रातील बऱ्याच भागातील दुष्काळ संपवेल. यावर आपण अजून तरी ठाम आहोत. आपण पुढील 15 दिवसाचा जेव्हा एकत्रित अंदाज बघतो तेव्हा आपल्याला या ठिकाणी स्पष्टपणे असं दिसतंय की जवळपास बीड छत्रपती संभाजीनगरपर्यंत आणि इकडे गोंदियापर्यंत या भागात पाऊसमान वाढणार आहे आणि खास करून विदर्भातील दुष्काळ संपू शकेल ऑगस्टमध्येच अशी शक्यता वाटते. कोकणामध्ये हलक्या ते मध्यम सरी, श्रावण सरी आपण ज्यांना म्हणू, त्या होत राहणार आहेत. इतरत्रही स्थानिक वातावरण आहे, पाऊस पडणार नाही असं नाही. पिकांना जीवदान देणारा पाऊस इतर ठिकाणी पडू शकतो असा अंदाज आहे, परंतु खात्री नाही, सर्वदूर सारखा नाही. आपण जेव्हा शेतकऱ्यांची प्रतिक्रिया ऐकतो तेव्हा शेतकरी म्हणतात सर ढग येतात परंतु पाऊस पडत नाही. आणि आपण या समोरील मॉडेलमध्ये बघतो की पांढऱ्या प्रकारचे ढग आहेत ज्यातून पाऊस पडण्याची शक्यता नाही. हे ढग जेव्हा आपल्या आकाशामध्ये आपल्याला दिसतात तेव्हा ते पाऊस देऊ शकत नाहीत, कारण ती आर्द्रता त्याच्यामध्ये नाही. सध्या आपण 19 तारखेला घाटमाथ्यावर पावसाची शक्यता बघतो, नाशिक पश्चिमला पावसाची शक्यता बघतो, परंतु स्थानिक वातावरण बार्शी, लातूर, बीड, अगदी नांदेड, वाशिमपासून पूर्व विदर्भातील अमरावती, नागपूर, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, गडचिरोली या भागात असणार आहे. म्हणजे विदर्भात पावसाची शक्यता आहे. थोडी लातूर आणि नांदेडच्या पूर्व भागात पावसाची शक्यता आज आहे. पुढे आपण बघतो की नागपूर, भंडारा, गोंदियामध्ये सातत्याने चांगल्या पावसाचं वातावरण दाखवलं जाते. कोकणातील पाऊस तसा कमजोर आहे, परंतु घाटमाथ्यावर श्रावण सरी होत राहणार आहे. केवळ घाटमाथ्यावर आहे, कोकणात पाऊस तसा कमी होतोय आणि आपल्याला एक चांगल्या पावसाचं, मोठ्या पावसाचं वातावरण हे नागपूर, भंडारा, गोंदियामध्ये सातत्याने दिसतंय. या ठिकाणची परिस्थिती बदलू शकते असा अंदाज आहे, परंतु अद्याप या ठिकाणचं जे काही सरासरी पावसाचं प्रमाण आहे, टक्केवारी आहे, ती अजून फारशी सुधारलेली नाही. या ठिकाणी आपण बघतो नागपूर, भंडारा, गोंदिया 23, 24ला सुद्धा या भागात पाऊस सातत्याने आहे. परंतु महाराष्ट्रातला उर्वरित भाग जर बघितला आपण तर महाराष्ट्रात कुठेही इतर ठिकाणी समाधानकारक पाऊस दाखवलेला नाही आहे. आपल्याला आता 26 तारखेपासून एक अपेक्षा आहे की एक हवामान प्रणाली महाराष्ट्रावर सक्रिय होईल आणि ती बराच भाग कव्हर करेल. मग यामध्ये छत्रपती संभाजीनगर असेल, जालना आहे, परभणी आहे, बीडचा काही भाग आहे, नांदेडचा भाग आहे, वाशिम, हिंगोली आहे, जळगाव पूर्व, बुलढाणा, अकोला, अमरावती, नागपूर, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, गडचिरोली, वर्धा, यवतमाळ या बहुतांश भागापर्यंत 26 तारखेपासून पाऊस सक्रिय होणार आहे. आणि आपण अगदी बीडपर्यंत याचा प्रभाव बघतो. अहिल्यानगर पूर्वपर्यंत किंवा दक्षिणपर्यंत देखील त्याचा प्रभाव 27 तारखेला असणार आहे. त्यामुळे ही जी घटना आहे, ही घटना घडणं आवश्यक आहे, कारण आपण बघतो मॉडेलचे अंदाज हे 50% जुळत आहेत यावर्षी. परंतु हे वातावरण जर झालं तर हे पूर्णपणे दुष्काळी भागावर सक्रिय असलेलं वातावरण आहे आणि तरच या ठिकाणच्या पिकांना जीवदान मिळू शकतं, या ठिकाणच्या पाणी प्रश्न मिटू शकतो. त्यामुळे 26-27 आपल्यासाठी फार महत्त्वाचं आहे. जवळपास पुण्यापासून
अहिल्यानगरपर्यंत आणि विदर्भापर्यंत हा असा एक भाग आहे. त्यामुळे 27 तारीख आपल्यासाठी फार महत्त्वाची आहे. विदर्भात सातत्याने पुढे पाऊस दाखवला जातोय, परंतु इतर भागात पाऊस नाही. कोकणाच्या दक्षिण भागात 28ला थोडा पाऊस दाखवला जातोय. विदर्भात सातत्याने पाऊस आहे. म्हणजे आपण बघतो मध्य विदर्भाचा पूर्व भाग आहे तो, आणि थोडं 29 नंतर जी सिस्टम ही आहे ही थोडी मागे सरकताना दिसते. आपण जरा या सिस्टमकडे लक्ष देणं आवश्यक आहे. परंतु ही सिस्टम जर पुढे राजस्थान, गुजरातकडे सरकली तर मात्र अजून वातावरण पोषक आहे असं म्हणता येईल. आपण बघतो ती एक सिस्टम, एकाच वेळी 2 सिस्टम सक्रिय राहणार आहेत. एक राजस्थानच्या जवळपास पूर्व भागावर आहे, तर दुसरी महाराष्ट्रावर आहे, विदर्भामध्ये. 31 तारखेची परिस्थिती आपण बघतो, आणि या दोन्ही सिस्टम समोरासमोर असणार आहेत. म्हणजे राजस्थानपर्यंत 1 तारखेला एक सिस्टम पोहोचते आहे. ही सिस्टम जर मागे फिरली तर मात्र अडचणीचं होतं. काल आपण बघितलं होतं की सिस्टम मागे फिरत होती, परंतु आज मात्र ही सिस्टम गुजरात, राजस्थानला पाऊस देणार आहे. म्हणजे अजूनही, कारण तसा जर विचार केला बारकाईने, तर निर्धारित 17 सप्टेंबर ही परतीच्या पावसाची तारीख आहे, आणि आपल्याला 2 सप्टेंबरला राजस्थानच्या शेवटापर्यंत, पश्चिमेपर्यंत पाऊस दिसतोय. याचा अर्थ परतीच्या पावसाला अजूनही आपल्याला निर्धारित जी तारीख आपण 24-25 सांगतोय तीच असू शकते. महाराष्ट्रामध्ये ऑक्टोबरमध्ये परतीचा पाऊस असतो, म्हणजे माघार घेण्याची परिस्थिती, आणि देशातून परतीचा पाऊस म्हणजे 17 नंतर आणखी 4-5 दिवस आपण जर म्हटलं तर 20-22 किंवा 25 तारखेपासून साधारण सुरू होत असतो. परंतु आता त्याची निश्चित अशी तारीख नसते. अगदी त्याच तारखेला तो सुरू होईल असं सांगता येत नसतं. परंतु आपण असं गृहीत धरूया की शेवटचा आठवडा हा देशातील परतीचा पावसाचा आहे, आणि पहिला 15वाडा ऑक्टोबरचा हा महाराष्ट्रासहित देशातील संपूर्ण मान्सून संपणार आहे. त्यामुळे आपण ही गोष्ट लक्षात घेतली पाहिजे. आज आपण 19 तारखेला आहोत. अजून तसा 19 ऑक्टोबरपर्यंत पाऊस असू शकतो असं जर गृहीत धरलं. 2 महिने पावसाचे बाकी आहेत. 19 ऑगस्टला पोहोचल्यानंतरही भारतातील अनेक राज्य अशा आहेत ज्या ठिकाणी पाऊस कमी आहे. राज्यात अनेक जिल्हे, तालुके असे आहेत जिथे पाऊस कमी आहे. तसं हे वर्ष एवढं सोपं नाही. आपणास व्हिडिओमधील माहिती महत्त्वपूर्ण वाटल्यास लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय बळीराजा.